नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. नांदेड जीएमसीची परत एकदा जाहिरात आलेली आहे. यावेळेस ती 44 पदाची आहे ना. आता बऱ्याचशा शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचारलं की सर, हे नांदेड जीएमसी तर आत्ताच भरती झाली आणि आता परत असं कसं काय होईल? म्हणजे तलाठी भरती एकदा आली आणि नंतर परत तलाठी भरतीची एकदम दुसऱ्यांदा प्रोसेस होते, असं कसं काय होईल? तर बघा, यामध्ये ना थोडंसं तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता ही जी जाहिरात आलेली आहे तर ही आयुष संचालनालयाची आहे. म्हणजे आरोग्य विभागामध्ये काय आहे की आयुष संचालनालय आहे. म्हणजे आयुर्वेदिक BAMS BHMS वगैरे जे आहेत ना, होमिओपॅथीचं, तर त्यांचं एक डिपार्टमेंट वेगळं आहे. दुसरं आहे मेडिसिनचं, प्युअर कोर MBBS वगैरे जे आहे तर ते रसायनशास्त्र वगैरे जे आहेत ना तर ते त्यांचं आहे. आणि तिसरी जी भरती येते ना तर ती DMERची आहे. ठीक आहे. DMER म्हणजे काय की फक्त ते संशोधन करणार, वेगवेगळ्या प्रकारचे रसायनं वगैरे टाकून मग ते नेमकं नवीन औषधी कशी तयार करू शकतात त्याच्या अंतर्गत आहे. आणि जे GMC असतात, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, ही DMERच्या अंतर्गतच चालवलेले असतात ते. आय होप तुम्हाला हे थोडंसं समजलेलं असेल. मग आता ही जी भरती आलेली आहे तर ही होमिओपॅथीच्या संदर्भात आलेली आहे. होमिओपॅथीचे जे कॉलेज आहे त्या संदर्भात आलेली आहे. जी जुनी जी GMCची भरती होती तर ती आपली मेडिसिनच्या रिलेटेड होती. ठीक आहे. पद जवळपास सगळे सारखेच आहे. आपल्याला काही एवढं म्हणजे विशेष नाही, पण माहिती असणं गरजेचं आहे. कारण की खडानखडा माहिती असणारे लोक जे आहेत तर ते पुढे जातात आहे. ठीक आहे. जनरल तुम्ही ओव्हरऑल नांदेड GMC जरी म्हटलं तरी चालेल, हरकत नाही. आता 44 पदांची जी जाहिरात आलेली आहे, कोणकोणते पदं आहे, काय पगार आहे, पात्रता काय, आपण ते सगळं पाहून घेऊ. तत्पूर्वी आपली ही एक GMCची भरतीची बॅच आहे. अप्रतिम असे मुलांनी रिझल्ट मिळवलेले आहे किंवा यामधून आपल्या या कोर्समधून कमीत कमी 100च्या प्लस पोरं तर नक्कीच लागणार आहे. हा कोर्स आहे तर तुम्ही कन्सिडर करू शकता. तत्पूर्वी आपले हे फक्त 49 रुपयामध्ये आपली काय फक्त नोट्स आहे. जर तुमचा ऑलरेडी GMCचा म्हणा किंवा सहजचा चांगला दांडगा अभ्यास झाला असेल तर तुम्ही फक्त नोट्स घेऊन PDF आणि टेस्ट सिरीज सगळं काही याच्यामध्ये आहे तर तुम्ही ते सगळं चेक करू शकता. त्यासाठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा. जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही 7066-155-355 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. चला आता हे बघूया आपण की हे नेमकं काय पत्रक आहे. बघा, हे ऑफिस ऑफ द डीन गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज. हे पहा, हे आयुर्वेदिक कॉलेज आहे. आपलं संभाजीनगरचं जे घाटी म्हणतात किंवा नांदेडचं जे घाटी आहे तर ते काय आहे, ते मेडिसिन रिलेटेड आहे. आयुर्वेदिक म्हणजे काय की त्याचे काही साईड इफेक्ट नसतात. विशेष असं जे टॅबलेट वगैरे गोळ्या देतात ना तर तसं नाही, तर आयुर्वेदिक असतात. तर हे आयुर्वेदिक कॉलेजच्या भरतीचा हा काय आहे, GR आहे. ठीक आहे. मग यामध्ये आता ही जी परीक्षा असणार आहे तर ही यांनी काय सांगितलेली आहे की ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. कोणती? ही कम्प्युटर टेस्ट बेस्ड असणार आहे. शैक्षणिक अर्हता त्याच्यासाठी काय केलेलं आहे की नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे. आता यासाठी पद काय काय आहे बघा. गट ड ची पदं आहे, सर्व संवर्गाची आहे. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच रसशाळा वजीराबाद नांदेड. ठीक आहे. तेच आपलं 15,000 ते 27,600 असं पद आहे. एकूण 38 पद आहे. ठीक आहे. याच्यामध्ये महागाई भत्ता, DATA, HRA, ट्रॅव्हलिंग अलाउन्स वगैरे काय असेल, लागू असेल तर तो देखील काय आहे, अवेलेबल आहे. गट ढ चं शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय रसशाळा वजीराबाद. वजीराबादचं इथं काय आहे, हे परत 4 पद आहे. 16,600 ते 52,400 आहे. महागाई भत्ता वगैरे तो वेगळा आहे. गट ड चं यंत्रचालक आहे 19,900 ते 63,200 आहे. 2 पदं आहे. अशी टोटल 44 पदं आहे. जर तुम्ही नांदेड GMC, संभाजीनगर, पुणे, मुंबई आणि मिरज, सांगलीचा जर फॉर्म भरला असेल तर याचंही ठीक आहे 1,000 रुपये आता खूप जास्त होतात आणि याविषयी खरोखर काही ना काहीतरी करावंच लागणार आहे. कारण आपले 10 रुपये जर पडले नंतर आपण 10 वेळेस विचार करतो आणि एवढे डायरेक्ट 1,000 रुपये याच्यात टाकायचे तर थोडंसं कमी करायला पाहिजे. मला वाटतं की 350-400 फीस खूप झाली. 500 रुपये खूप फीस झाली. 500 रुपये फीस शासनानं करायला पाहिजे. याच्यासाठी बघूया आता काय करता येईल काय नाही. पण सध्यापुरती तर यांची जी आहे तर ती 1,000 रुपये फीस असणार आहे. प्रस्तुत परीक्षेमधून भरावायच्या ठीक आहे. आता याची जी हे आहे ही नांदेड या लिंकवर काय आहे, ही इथं लिंक दिलेली आहे. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तर तिथे जाऊन तुम्ही तो हा जो फॉर्म आहे तर ते भरू शकता. ठीक आहे. यामध्ये काही पदं दिलेली आहेत. ठीक आहे. आपण एकदा बघून घेऊया. आरक्षण वगैरे सगळं काही आहे. हा GR म्हणजे तुम्ही एकदा नजरेखालून घाला की आपल्या जातीच्या संवर्गाच्या आत आपल्याला किती पदं आहेत आणि काय आपण त्यासाठी भरू शकतो का. SCBC असेल तर त्याच्या संदर्भात काय आहे, EWHच्या किती जागा आहेत हे सगळं पाहून घ्या. ठीक आहे. आता बघा, परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे. परीक्षा तुमची किती 200 मार्कासाठी असणार आहे. 100 प्रश्न असणार आहे. ठीक आहे. आणि यासाठी वेळ तुम्हाला 2 तासाचा आहे. म्हणजे T20 फॉर्मॅट, 120 बॉल 200 रनचं टार्गेट आहे.
ठीक आहे. 25 प्रश्न मराठीला, 25 प्रश्न इंग्रजी, 25 प्रश्न सामान्य विज्ञान आणि बौद्धिक चाचणी 25 प्रश्न असे असणार आहे. ठीक आहे. आणि ही जे परीक्षेचं स्वरूप आहे तर ही ऑनलाईनच असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे सध्या तरी. निगेटिव्ह मार्किंगबद्दल काही सांगितलेलं आहे का? कारण अगोदरच्या याच्यात निगेटिव्ह मार्किंग होती, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग समान राहील. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंगबद्दल एकदा कन्फर्म करून घ्या. ठीक आहे. परीक्षेचा निकाल सूची जी आहे तर ते लागणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा गट डचा जो फॉर्म भरायचा असेल तुम्हाला तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे आणि राखीव पदासाठी 900 रुपये आहे. ठीक आहे. थोडंसं मी घाईघाईत बनवला, पण जी नॉर्मल नॅचरल जी माहिती कुठल्याही GR-मध्ये जाहिरात आल्यानंतर असते तेच की पदं कुठली आहेत, जाहिरात कोणकोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी किती पदं आहेत ते आणि शिक्षण काय लागतं ह्या गोष्टी आहेत, बारीक सारी गोष्टी आहेत. ठीक आहे. चला, जर तुमचे काही स्पेसिफिकली या जाहिराती किंवा दुसऱ्या कुठल्याही जाहिरातीविषयी जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. येस, पुन्हा भेटूया. राम राम.